जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जाऊ पण मागे हटणार नाही. शिवसेना उपनेते संजय पवार यांची जनतेला ग्वाही. आजरा येथे पार पडली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढा देणे हे शिवसेनेच्या रक्तात भिनले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मूळचा आक्रमकपणा कदापि सोडणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी चालेल, परंतु मागे हटणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपनेते संजय पवार यांनी दिली. आजरा येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपनेते श्री पवार बोलत होते. प्रारंभी आजरा तालुका प्रमुख युवराज पवार यांनी स्वागत केले. यावेळी उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल संभाजी पाटील यांचा सत्कार उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपनेते श्री पवार म्हणाले, गेली 34 वर्षे मी शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले आहे. एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत मी कधीही आत बाहेर केलो नाही. पक्षाची एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी, उपनेतेपद यासह विविध पदांची जबाबदारी सांभाळायची संधी दिली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत बांधणी करून पक्षप्रमुखांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवेन. जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, जिल्ह्यातून शिवसेनेला मोठी ताकद देऊ. शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसैनिक कुटुंबातले घटक आहेत. प्रत्येक शिवसैनिकाच्या अडीअडचणीत पदाधिकारी धावून जातात. यामुळे शिवसैनिकांना लढण्याचं बळ मिळतं. या बळाच्या जोरावरच आज शिवसेना टिकून आहे. लोकसभेसह आगामी सर्वच निवडणुका लढवण्यासाठी जिल्हा पातळीवरून मोठी ताकद उभी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या बैठकीस उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुरेश पवार, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, राधानगरी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, अनिल दळवी, रणजित पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आभार दयानंद भोपळे यांनी मानले.